नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी ऑफिसमध्ये असताना आकाशची वाट बघत असते. ती म्हणते की कुठे राहिलाय हा मुलगा, किती उशीर झाला, अजून आला कसा नाही. एरवी तर आकाश टायमिंगच्या बाबतीत अगदी परफेक्ट असतो, परंतु आता काय झालं असा विचार भूमी करत असते आणि फेऱ्या मारत असते. तेवढ्यात आकाश येतो आणि भूमीला विचारतो की भूमी, तू ठीक आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आकाश, मला तू जरा सांग की तू काय निर्णय घेतलायस, म्हणजे तू घरी काय केलंयस ते मला जरा सांग. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, नाही ते सगळं जाऊ दे, मी तुला सांगितलं होतं ना मी योग्य तो निर्णय घेईन. परंतु तू मला सांग, तुला आता ताप वगैरे नाही आहे ना, आणि तू औषधं वगैरे सगळी व्यवस्थित घेतली आहेस का, तुझा नाश्ता वगैरे झाला आहे का, असं आकाश विचारतो. तेव्हा भूमी म्हणते की अरे, नाश्ता वगैरे झाला आहे माझा, परंतु घाईघाईमध्ये मी सकाळच्या गोळ्या घेण्याचं विसरले. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं काय हा असा वेंधळेपणा का करत आहेस तू. ठीक आहे, चल बस इथे, लवकर बस, अगोदर गोळ्या खाऊन घे, म्हणजे तुला जरा बरं वाटेल आणि लवकर रिकवर होशील. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, अरे मी ठीक आहे. आकाश म्हणतो की नाही, तू आधी इथे बस, तुला खाल्लं पाहिजे. दे तुझी पर्स, दे कुठे बघू दे, मला जरा तुझ्या गोळ्या कुठे आहेत ते बघू दे. असं म्हणून तो आता भूमीला बसायला सांगतो आणि तिच्या पर्समध्ये गोळ्या चेक करत असतो आणि तिचं डोसेस वगैरे कुठे ठेवले ते सगळं बघतो. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की चल, हे बघ सापडल्या गोळ्या, तुझा डोस घे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मी तुझ्याशी काहीतरी जरा महत्त्वाचं बोलते, प्लीज माझं ऐकून घे ना. मला जरा सांग की काय झालं आहे घरी, आणि तू काय निर्णय घेतलास. काल तू मला घाईघाईमध्ये म्हणालास की मी योग्य तो निर्णय घेईल, माझ्या मनातला संशय आणि हे तू एकदाच खोडून काढशील, परंतु काय केलं आहेस तू, मला जरा प्लीज सांग. आकाश म्हणतो की भूमी, सध्याच्या घडीला ते महत्त्वाचं नाही आहे, मी तुला जे काही सांगतोय ते तू ऐक. आता पुढे त्यावर काहीच बोलण्याची गरज नाही आहे, ते जे काही व्हायचं आहे ते होईल, तू तिकडे लक्ष देऊ नको. भूमी म्हणते की आकाश, असं कसं बोलत आहेस तू. तर आता गोळ्या देत असताना भूमी मनातच म्हणत असते की आकाश, जे काही तू करतोयस, जे प्रॉपर्टी नावावर आत्याच्या करण्याचं ठरवलंयस ते सगळं मला माहिती आहे, परंतु मी तुम्हाला समोरून हे सगळं विचारू तरी कसं. जर मी तुला सरळ असं विचारलं की प्रॉपर्टी तू आत्याच्या नावावर का करतोयस, तर मात्र तू लक्षात घेशील की हे मला सगळं कोणी सांगितलं, आणि मग मानसीचं नाव पुढे येईल. मागे ही रागिनी आत्याने मानसीला त्रास दिला होता, तसंच पुन्हा काही घडायला नको, म्हणून मला तुला डायरेक्ट काही विचारता येणारही नाही. मग भूमी पुन्हा त्याला विचारू लागते की आकाश, बोल ना, काय झालं आहे. अरे तू जे काही वागतोयस ना ते फार चुकीचं वागत आहेस, जे काही हेतूयस ते सांगत देखील नाही आहेस, काय होतंय आणि काय नाही ते. कसं आहे ना आकाश, वेड्याच्या भरामध्ये काही चुकीचे निर्णय घेऊ नकोस. ती बाई कशी आहे ना हे तुला माहिती नाही आहे, खरंच ती बाई खूप बेकार आहे. ती सगळ्या ज्या काही गोष्टी करते ना ते फक्त मला माहीत आहेत. आता आकाशला खूप राग येतो. आकाश म्हणतो की भूमी, हे काय चालवलं आहेस तू, बाई बाई काय करतोयस तू, ती आई आहे माझी, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश, तुला माहिती नाही आहे की ती कशी आहे ते. आकाश म्हणतो की तिने माझ्यासाठी घरासाठी काय काय केलं आहे हे तुला कल्पना नाही आहे, त्याच्यामुळे तू काही बोलू नकोस. तेव्हा भूमी त्याला वैतागूनच म्हणते की हे बघ आकाश, त्या बाईने तुझ्याबरोबर काय काय केलं आहे ना ते सगळं मला चांगलंच माहिती आहे, आणि ती तुझ्याबरोबर काय वागली आहे, कसं वागली आहे, हे जर तुला कळलं तर त्याचा तुला खूप मोठा धक्का बसेल, आणि जेव्हा तुझ्यासमोर तिचं असली रूप येईल तेव्हा मग तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. म्हणून मी सांगते आकाश, उगीचच कुठल्याही भावनेच्या भरामध्ये चुकीचा निर्णय घ्यायला तू जाऊ नकोस. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हे बघ भूमी, तू प्लीज काही मला सांगू नको, मला माहीत आहे की आत्याच्या बाबतीत किंवा आईच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते, म्हणूनच तू मला या गोष्टी सांगायला जाऊ नको. तेव्हा मग आता भूमीची तब्येतही तिला जरा ठीक वाटत नसते. भूमी म्हणते की आकाश, हे बघ मी तुला सांगते ते प्लीज तू ऐकण्याचा प्रयत्न कर, उगीचच चुकीच्या दिशेने जाऊ नकोस. त्या तुला या सगळ्या गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न नक्की करतील, मला चांगलंच ठाऊक आहे, परंतु तू गोष्टींमध्ये अडकू नकोस, तू क्लिअर राहा, तुझ्या डोळेसमोर उघडे ठेवून तू निर्णय घे. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, तू मला प्लीज त्याबद्दल काहीही सांगू नको. आता तुझ्या मनात जो गैरसमज होता तो मी मिटवण्याचा प्रयत्न केला आहे ना, आता जे मी केलं आहे, मी ठरवलं आहे ते मी पूर्ण करणार, माझ्या मनाप्रमाणे मी करणार आहे, जो निर्णय घेतला तो पूर्ण मी करणार, आता मला माझ्या कामाला लागू दे. असं म्हणून आकाश भूमीचं म्हणणं धुडकावून लावतो. आता भूमीला या सगळ्यामुळे खूप चिड आलेली असते. आकाश हा भूमीचं बोलणं ऐकत नसतो, आणि आकाशने काढून दिलेल्या गोळ्या देखील भूमीने खाल्लेल्या नसतात, ती तिथल्या तिथे तशीच उभी असते आणि मनातच विचार करते की काय करू मी आकाशचं, मला खरंच कळत नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत कशा पोचवू. रागिनी त्याच्याबरोबर जे काही वागते हे अत्यंत चुकीचं आहे, त्याला मी कसं पटवून देऊ, माझ्यावर तर त्याचा अजिबातच विश्वास नाही आहे.
असं भूमी आता वैतागत विचार करत असते. आणि जर प्रॉपर्टी ही रागिणी आत्याच्या नावे गेली आणि प्रॉपर्टी तिची पूर्णपणे झाली, तिच्या हातात गेली, तर मात्र ती जिंकलेली आहे. आणि हा सगळा जो डाव आहे तो रागिणी आत्या पुन्हा एकदा जिंकणार. म्हणून मला तो नको आहे. आकाश, तुला कसं कळत नाही आहे? तू जर हे सगळं केलंस तर सगळं त्यांच्याच फेवरमध्ये जाईल. असं म्हणून आता भूमी ही आकाशकडे चिडूनच लांबून बघत असते. परंतु आकाश तिच्याकडे काहीच बघत नाही. भूमी म्हणते की ठीक आहे, जाऊ दे, तुला माझं ऐकायचंच नाही आहे ना, तर ठीक आहे. असं म्हणून आता भूमी ही रूमच्या बाहेर जात असते. तेवढ्यातच तिथून आता तिला चक्कर येऊ लागते आणि समोरून पारितोष येतो. आता पारितोष आल्यावर म्हणतो की मिसेस भूमी, अहो काय झाले तुम्हाला? तुम्हाला चक्कर कशी येते? तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही सर, इट्स ओके, मी ठीक आहे. परंतु आकाश म्हणतो की नाही नाही, तुम्हाला बरं वाटत नाही आहे, तुम्ही बसा, इथे बसा. असं म्हणून आता भूमीला तो बसायला सांगतो आणि तिला सोफ्यावर बसायला सांगितल्यावर तो म्हणतो की तुम्ही इथे बसा, तुम्हाला चक्करसारखं होतंय. अहो तुम्हाला मी काळजी घ्यायला सांगितली ना. पण आता पारितोष हा पाण्याचा ग्लास आणतो आणि तिला म्हणतो की हे घ्या, तुम्ही पाणी पिऊन घ्या. परंतु भूमीला इतकं गरगरत असतं की तिला ग्लासही हातामध्ये धरता येत नसतो. तिला खूप त्रास होत असतो. आता पारितोष म्हणतो की बरं ठीक आहे, राहू देत, तुम्हाला स्वतःच्या हाताने घेता येत नसेल तर हे घ्या, मी पाजतोय तुम्हाला पाणी. असं म्हणून तो तिला पाणी देतो. आणि त्याच वेळेला मग आता आकाश हे बघतो आणि भूमीची अशी अवस्था पाहून आकाशला त्रास तर होत असतो. परंतु आकाशने घेण्याची काळजी ही आकाश न घेता समोरून पारितोष घेतोय हे पाहून भूमीचा त्रास बघून त्याला आणखीनच वाईट वाटत असतं. आणि त्याच वेळेला आता भूमी ही पाणी पिऊन घेते आणि पारितोष म्हणतो की वाटतंय का बरं तुम्हाला थोडं? तेव्हा मग भूमी हो ठीक आहे मी असं म्हणते. नंतर मग पारितोष म्हणतो की मिसेस भूमी, आर यू ओके? मला जरा सांगा की जर तुम्हाला बरं वाटत नव्हतं तर मग तुम्ही ऑफिसमध्ये कशाला आलात? तुम्ही ठीक वाटतंय का तुम्हाला? तर भूमी आता स्वतःचे डोळे अगदी गच्च बंद करून असे एकदम उघडते आणि म्हणते की वाटतंय का? ठीक आहात ना तुम्ही? ठीक वाटतंय का तुम्हाला? असं म्हणून आता पारितोष हा तिला विचारत असतो. त्याच वेळेला आकाशला इथे काहीही भूमीची काळजी घेता येत नसते. कारण सगळीच भूमीची जी काळजी आहे ते पारितोष घेतोय. ते पाहून आता आकाशचा मात्र राग होत असतो. काय बोलावं हे त्याला काहीही कळत नसतं आणि भूमीच्या शब्दात तो पूर्णपणे अडकलेला असतो. तर इथे भूमी ही दीर्घ श्वास घेते. आता तिला तो म्हणतो की बरं, तुम्ही एक काम करा, तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही प्लीज जरा दीर्घ श्वास घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर इथे रागिनी ही वकील साहेबांना फोन करून म्हणते की हां वकील साहेब, मला जरा सांगा, आकाशचा तुम्हाला कॉल आला होता का? तेव्हा मग वकील साहेब म्हणतात की हो, फोन येऊन गेला त्यांचा. त्यांनी मला सांगितलेलं आहे की येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये कॉन्ट्रॅक्ट पेपर म्हणजेच प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी करायचे आहेत. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की 2-4 दिवस कशाला, अगदी उद्याच तयार करायचे आहेत, तेही अर्जंट बेसिसवर. तेव्हा मग ते म्हणतात की अहो मॅडम, काय आहे, सगळी प्रॉपर्टी तुमच्याच तर नावे होणार आहे, मग इतकी घाई कशाला करताय? काय गरज आहे घाई करण्याची? तेव्हा ती म्हणते की आहे, गरज आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते की उद्याच्या उद्या पेपर्स तयार करा. तेव्हा तो म्हणतो की इतक्या घाईचं कारण काय सांगू पण मी? रागिनी म्हणते की व्हॉटेवर, काहीही सांगा, ते तुम्हाला सूट होईल. म्हणजेच 4 दिवस कोणी नाही आहेत वगैरे काही, असं काही गोष्ट काढा आणि त्याला सांगा की काहीही होणार नाही, म्हणजे उद्याच्या उद्या अर्जंट बेसिसवर तयार करायला लागतील, बाहेर जाणार आहात वगैरे, असं काही कारण देऊन टाका. तो म्हणतो की तुम्हाला तर अख्खी प्रॉपर्टी मिळणार आहे हो, आमचं काय? तेव्हा मग ती म्हणते की तुमचं कमिशन मिळेल. तेव्हा तो म्हणतो की मॅडम, तुम्ही मालकीण होणार आहात. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे. मग ती म्हणते की उद्याच्या उद्या तयार करा, तुम्हाला तुमचं कमिशन अगदी वाढवून मिळेल, काळजीच करू नका. असं म्हटल्यावर तो वकील खुश होतो आणि फोन ठेवून देतो. आणि रागिनी म्हणते की हे वकील साहेब म्हणजे ना खरंच, पण जाऊ दे, आपलं काम होतं आहे तर ठीक आहे. असं म्हणून अभिजित आणि रागिनी आता खुश झालेले असतात. आता पारितोष भूमीला म्हणतो की भूमी, मिसेस भूमी, तुम्हाला ठीक वाटतंय का की तुम्हाला काही खायला वगैरे मागवू मी? सगळं ठीक आहे ना? तेव्हा मग भूमी म्हणते की हो पारितोष सर, मी ठीक आहे, काहीच काळजी करू नका. तेव्हा मग आता तो म्हणतो की मिसेस भूमी, मला सांगा की तुम्ही सकाळी नाश्ता केला आहे का? तुम्ही तुमची औषधं वगैरे घेतली आहेत का? नाहीतर एक काम करा, तुम्ही ना आता जा आणि जाऊन आराम करा रेस्टरूममध्ये आणि त्याच्यानंतर मग घरी जा. भूमी म्हणते की ठीक आहे, मी जाते. आणि ती रेस्टरूमच्या दिशेने वळायला जाणार. तेवढ्यातच आता भूमीचा पुन्हा तोल जाऊ लागतो आणि तिला पुन्हा चक्कर येऊ लागते. पारितोष म्हणतो की हे बघा मिसेस भूमी, नाही, तुम्हाला बरं नाही, अजूनही तुमची तब्येत अजूनही खराब आहे. बरं, तुम्ही, मला वाटतं आहे की तुमचा डोस वगैरे घेतलेला नाही आहे का औषधांचा? तेव्हा भूमी म्हणते की हो, सकाळचा डोस राहिलेला होता. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की काय चाललं आहे मिसेस भूमी, तुम्हाला तुमची स्वतःची आणि बाळाची देखील काळजी घ्यायची आहे, मग तुम्ही इतकी अशी दगदग कशासाठी करताय? हे घ्या, आधी तुमच्या गोळ्या घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल.
असं म्हणून पारितोष तिच्याकडे गोळ्या देतो आणि भूमी गोळ्यांवर पाणी घेते. परंतु आकाशला इथे हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं. आकाशने सांगितलेलं भूमीने गोळ्या खाल्लेल्या नव्हत्या, परंतु आता खाल्ल्या याचाही त्याला राग येत असतो. तर नंतर गोळ्या खाल्ल्यानंतर तो विचारतो की मिसेस भूमी, आर यू ऑल राईट? म्हणजे तुम्हाला आता जरा बरं वाटतंय का? तेव्हा मग भूमी म्हणते की हो, आता मला बरं वाटत आहे, ठीक आहे. आकाशला आता बघतच भूमी ही शांत होते आणि नंतर पारितोष तिला म्हणतो की तुम्ही डीप ब्रीथिंग करा, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आणि नंतर इथे रागिनी आता तिच्या कपाटामधून एक तिच्या नावाची पाटी आणि बंगल्याची पाटी काढते आणि म्हणते की बघ कसं दिसते अभिजित. तेव्हा मग रागिनी विला असं बंगल्याचं नाव आणि रागिनी पटवर्धन अशी MDची पाटी ही ती त्याला दाखवते आणि तो म्हणतो की हे काय आई, हे काय आहे, हे कधी बनवून घेतलं आहेस तू? तेव्हा ती म्हणते की अरे, जेव्हा भूमी हे घर सोडून निघून गेली ना, त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी हे सगळं बनवून घेतले. बघ किती छान वाटतंय, रागिनी विला किती सुंदर दिसतंय हे, असं म्हणून ती खुश होत असते. त्याच वेळेला आता पारितोष म्हणतो की हे बघा मिसेस भूमी, नाहीतर एक काम करा, तुम्ही ना इकडे जरा अशा पडा म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. त्यानंतर मग तुम्ही घरी जा, वाटल्यास खाल्ल्यानंतर काहीतरी. तेव्हा मग आता ती म्हणते की नाही, मी इथे असे जरा बसून राहते, मला बरं वाटेल. आणि तो म्हणतो की बरं चला, मी माझ्या कामाकडे वळतो. असं म्हणून पारितोष जाणार. तेवढ्यातच भूमीच्या डोळ्यात काहीतरी असं गेल्यासारखं होतं आणि ती ऐ गं असं म्हणते. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की काय हो मिसेस भूमी, पुन्हा काय झालं? तेव्हा ती म्हणते की नाही, डोळ्यामध्ये जरा असं कचरा गेल्यासारखं झालं. तेव्हा आता पारितोष हा भूमीजवळ जातो आणि तिच्या डोळ्यामध्ये बघतो आणि तिच्या डोळ्यामध्ये फुंकर मारायला लागतो आणि म्हणतो की थांबा, मी फुंकर मारून देतो, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आणि तुम्हाला बरं वाटतंय का, असं तो तिला विचारतो. आणि इथे भूमी म्हणते की नाही नाही, ठीक आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक वाटतंय मला, असं म्हणून आता भूमी त्याला सांगत असते. आणि तेवढ्यातच तिथे आता आकाश येतो आणि आकाश ते सगळं बघतो आणि त्याची तळपायाची आग आता मस्तकात जाते. तो जोरातच पारितोषला ओरडतो आणि म्हणतो की पारितोष, हे सगळं काय चाललेलं आहे तुझं? तेव्हा पारितोषही त्याच्याकडे बघत राहतो. तो म्हणतो की आकाश, अरे काय झालं आहे? तेव्हा मग पारितोषला तो म्हणतो की हे सगळं करण्याची तुला काय गरज आहे? अरे अरे मिसेस भूमी तुला नको नको म्हणत आहे, तरीही तू कशाला इतकी त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो? काय गरज आहे हे सगळं करण्याची? तेव्हा मग आता इथे हा पारितोष हा घाबरतो आणि म्हणतो की अरे आकाश, काय चाललंय तुझं? हे नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करतोयस तू? अरे मिसेस भूमींना त्रास होतोय, त्यांची मी काळजी घेतोय, बस, बाकी काही नाही. तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की बाकी काही नाही म्हणजे? अरे तू असं म्हणून म्हणून किती काळजी घेणार आहेस तिची? जर एखादी मुलगी तुला समोरून बोलत आहे की ठीक आहे, काहीच गरज नाही आहे, तर तुला अवाजवी काळजी घेण्याची काय गरज आहे, मी सांगतोय. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की मिसेस भूमी प्रेग्नेंट आहेत, अरे त्यांची काळजी घेतली पाहिजे, म्हणूनच मी त्यांची काळजी घेतोय. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, मग इथे ऑफिसमध्ये आणखीही लेडीज आहेत किंवा अजूनही स्टाफ आहे, मग तू त्यांची तशी काळजी का घेत नाहीस? म्हणजेच मिसेस भूमिका, तुला भूमीचीच इतकी काळजी क्या घ्यायची आहे, मला ते कळत नाही आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की अरे त्या प्रेग्नेंट आहेत. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ, ठीक आहे, एका वेळेस मी समजू शकतो की त्या प्रेग्नेंट आहेस म्हणून, परंतु प्रत्येक वेळेला ह्याचं कारण करून असं पुढे पुढे जाण्याची काहीच गरज नाही आहे ना. आणि त्या प्रेग्नेंट आहेत, त्या काही आजारी नाही आहेत, उगीचच त्यांना प्रत्येक वेळेला फेवर करण्याची काहीच गरज नाही आहे, असं आकाश त्याच्यावर दरडावतो. तेव्हा मग आता भूमी म्हणते की जरा प्लीज प्लीज थांबा, तुम्ही दोघंही प्लीज असं वाद करू नका. माझ्यावरून तुमच्या दोघांमध्ये असे वाद झालेले मला अजिबात आवडणार नाहीत. प्लीज पारितोष सर, तुम्ही प्लीज शांत व्हा. तेव्हा मग आता लगेच हे ऐकल्यावर पारितोष म्हणतो की काय, मला कळत नाही आहे, आकाशच्या मनात हे सगळं चालू आहे, मी अगदी आश्चर्यचकित झालो आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो पारितोष, ॲक्च्युली मला पण या सगळ्याचा खूप राग येतो आहे. तू जे काही माझ्याबरोबर वागतोयस ना, त्याचाही मला आता खूप राग आलेला आहे. अरे हे सगळं करण्याची काय गरज आहे? मिसेस भूमींची इतकी काही काळजी घेऊ नकोस की त्यांना ती नावडेशी वाटेल, आणि तुला काहीच गरज नाही इतकी त्यांची काळजी घेण्याची. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की अरे आकाश, तू बघत होतास ना त्यांची सिच्युएशन काय होती, त्यांना चक्कर येत होती, त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं, म्हणूनच मी फक्त फुंकर मारत होतो जस्ट, बाकी काहीही नाही. तू किती चुकीचा अर्थ काढतोस या सगळ्यामध्ये, मला खरंच कळत नाही आहे आकाश. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की नाही, मी काहीही चुकीचे अर्थ काढत नाही आहे. चुकीचा वागतोयस ना तो तू वागतोयस, जे काही तू करतोयस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही, अत्यंत चुकीचं वागत आहेस तू, असं आता पारितोषला तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला इथे आता पारितोषही चिडलेला असतो. पारितोष म्हणतो की बस आकाश बस, अरे तुझे माझ्याबद्दल इतके असे विचार असतील असं मला वाटलं नव्हतं. बाकीचं स्टाफ जाऊ दे रे, परंतु तू पण माझ्याबद्दल असा चुकीचा विचार करतोयस. तेव्हा मग तो म्हणतो की करणारच ना, अरे बाकीची लोकं पण तेच बोलत आहेत आणि प्रत्येक वेळेला माणूस किती समजून घेईल.
तेव्हा भूमीला आता खूप वाईट वाटत असतं, तिचा चेहरा अगदी पडलेला असतो. आता पारितोष म्हणतो की हे बघ आकाश, मला काहीच फरक पडत नाही आहे कोण काय बोलतंय. मला मॅटर काय करतं की माझा मित्र माझ्याबद्दल काय विचार करतोय. आणि तसंही मी तुम्हाला माझ्या पास्टबद्दल सांगितलं. माझं मूल मी गमावलं, माझी बायको, त्यामुळे मी असं सगळं वागतोय. हेही तुमच्यासमोर मी एक्सप्लेन केलं आहे. तरीही काय अर्थ आहे ह्या सगळ्याला? तेव्हा आकाश म्हणतो की हो, मी तुझं अगदी दुःख मनापासून समजू शकतो. त्याबद्दल मला अगदी वाईटही वाटतं, सिंपती पण आहे. परंतु प्रत्येक वेळेला दुसऱ्याच्या बायकोवर अशा गोष्टीवरून तुला जवळ जाण्याची काहीच गरज नाही आहे. मला कळतं आहे की तुझं हे जे वागणं आहे ते कशाबद्दल आहे. परंतु तू नॉर्मल काळजी घेतलीस तर ठीक वाटेल ते. परंतु तुझ्या हेतूंवर शंका यावी इतकी काळजी घेतोयस तू समोरच्या मुलीची. जर हे सगळं करण्याची काय गरज आहे? आणि इतक्या हेतूवर शंका घेण्यापर्यंत तू का करतोयस मला हेच कळत नाही आहे. आणि बाकीच्यांचेही आता काही अजून तुझ्या स्टाफची कुजबूज कमी झालेली नाही आहे. तुला काय वाटतंय? तू त्या दिवशी ते कारण दिलंस, त्यानंतर त्यांची कुजबूज कमी झाली असेल? नाही, अजूनही त्यांचं तेच बोलणं चालू आहे. त्यावर आता भूमी म्हणते की प्लीज प्लीज तुम्ही दोघंही असे वाद काढू नका ना. माझ्यावरून तुमच्या 2 छान मित्रांमध्ये अशी वाद होतात ते मला अजिबात आवडत नाही आहे. तेव्हा मग आता लगेच इकडे आकाशलाही ती थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की प्लीज आकाश सर, तुम्ही असं एकमेकांबरोबर भांडू नका ना, गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा मग आता इथे पारितोष म्हणतो की थांबा मिसेस भूमी, थांबा, बोलू दे त्याला. त्याच्या मनातला जो काही गैरसमज आहे ना तो पूर्ण करू दे. म्हणजे त्याच्या मनात इतका जो काही राग द्वेष माझ्याबद्दल भरलेला आहे ना तो एकदाचा बाहेर काढू दे. म्हणजे मलाही समजेल ना की नेमकं त्याचं माझ्याबद्दल काय मत आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो की काही मत नाही, मला फक्त एकच वाटतंय की तू मिसेस भूमींची खूप जास्त काळजी करतोयस. त्याच्यामुळे तू हे सगळं काळजी घेणं, तुझ्या इंटेन्शनवर हेतू येणं मला थांबवलं पाहिजे. म्हणून तू आता एकच काम करते, म्हणजे मिस भूमींची काळजी करायची नाही आहे. काहीच गरज नाही तिची काळजी करण्याची इतकं. दुसऱ्याला काय वाटेल याचा जरा विचार कर आणि मग वाग. तेव्हा मग आता तुझी काळजी थांबव, आकाश त्याला ठणकावतो. तेव्हा आता तो म्हणतो की नाही, मी नाही थांबवू शकत आकाश, आय एम व्हेरी सॉरी. हे बघ, मी भूमींची काळजी घेणे थांबवू शकत नाही. हवं तर मी हा कॉन्ट्रॅक्ट इथेच थांबवू शकतो. आता या सगळ्या गोष्टी माझ्या हातातून गेल्या आहेत आणि त्या थांबवण्यापेक्षा मी इथे आपलं काम रद्द करेन. आपला कॉन्ट्रॅक्ट आहे तो पूर्णपणे बंद करणं मी पसंती देईन. कारण का, जी व्यक्ती माझ्याबद्दल, हेतूबद्दल, माझ्या सगळ्या कामाबद्दल शंका घेऊ शकते अशा व्यक्तीबरोबर मला काम करता येणं शक्यच नाही. त्याच्यामुळे मी आता तुला एकच सांगतो की मला आता तुझ्यासोबत काम करता येणार नाही. तू आता इथून निघालास तरी चालेल, कारण तू माझ्या हेतूवर शंका घेतलीस. कारण माझा कोणताही मित्र माझ्यावर अशा हेतूंवर शंका घेणं शक्यच नाही आहे. कारण जो मला खरं ओळखतो तो माझ्याबद्दल असा चुकीचा विचार कधीच करू शकत नाही. म्हणूनच आता मी तुला एक सांगतोय, हे आपलं कॉन्ट्रॅक्ट इथल्या इथे संपलं असं मी तुला त्यांच्यासमोर सांगून टाकत आहे. आणि हो, आणखीन एक गोष्ट म्हणजे तू आता घरी गेलास तरी चालेल. तू तुझ्या घरी पोचण्याच्या अगोदर आपल्या कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशनचे पेपर तुझ्या घरी पोचलेले असतील असं म्हणून आता पारितोष तिकडून निघून जातो आणि तो खूप चिडलेला असतो. भूमी ही तो गेल्यावर आकाशला म्हणते की आकाश, अरे हे काय करतोयस तू? प्लीज असं चुकीचं वागू नकोस ना. अरे हे सगळं खूप चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. तेव्हा आकाशही तिचं ऐकून घेत नाही. आता भूमी मनातच म्हणते की हे देवी योगेश्वरी, काय चाललं आहे माझ्याबरोबर? नाही म्हणजे माझ्यामुळे 2 मित्रांमध्ये अशा प्रकारची भांडणं हे योग्य नाही. आकाश आता खाली येतो आणि गाडीवर स्वतःचे जोरजोरात हात आपटत असतो. तेव्हा भूमी येते आणि म्हणते की आकाश, अरे काय करतोयस तू? लागेल तुला, बघू हात बघू. तेव्हा मग भूमीला तो म्हणतो की नाही, काही लागलेलं नाही आहे मला. ठीक आहे, तू हात सोड. तेव्हा मग आता तो गाडीत बसून निघालेला असतो. भूमी म्हणते की आकाश, जरा 1 मिनिट थांब. मला माहिती आहे तू चिडलेला आहेस, तुझ्या मनामध्ये राग आहे, म्हणूनच तू जा, मी तुला नाही म्हणत नाही आहे. परंतु जरा शांत होऊन जा, एक 10 मिनिटाने जा. कारण रागामध्ये अशा प्रकारे घाईघाई ड्रायव्हिंग तू करू नकोस. तेव्हा तो म्हणतो की काय गरज आहे सगळं करण्याची? मला हे जे काही तो वागतोय ते अजिबात आवडत नाही आहे भूमी. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तू उगीचच त्यांच्यावर चिडलास असंच वाटतंय मला. कारण अरे त्यांचा हेतू वाईट नाही आहे. हे बघ, आपल्याला त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना अगोदर, क्लिअर केलं आहे त्यांनी. मलाही थोडं त्यांच्याबद्दल जरा ऑड वाटायचं अगोदर की ते असे का वागतात, इतकी ओव्हर काळजी घेतात वगैरे. परंतु जेव्हा त्यांनी त्यांची स्वतःची स्टोरी सांगितली त्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की आकाश ते असे का वागतायत. म्हणूनच मला आता त्यांच्या हेतूबद्दल वगैरे काही शंका नाही आहे. आणि मनातून तूही हे सगळं काढून टाक. तुझ्या मनातला त्यांच्याविषयी जो काही गैरसमज झाला ना तो प्लीज आकाश दूर करून टाक, असं आकाश आता आकाशला ती बोलत असते. तेव्हा तो म्हणतो की नाही भूमी, अजिबात नाही आहे, हे सगळं शक्यच नाही आहे. कारण तो जे काही वागतोय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आणि मी तर इथे काम करू शकत नाही. परंतु तूही माझं ऐकणार नाही आहेस आणि जरी मी तुला सांगितलं तरीही तू माझं ऐकणार नाही आहेस. तू इथे काम करणं थांबवणारच नाही आहेस. तेव्हा मग आता
भूमी म्हणते की आकाश हे बघ, मी तुला सांगते ना, ज्या काही गोष्टी आहेत त्या अत्यंत चुकीच्या दिशेने चालल्यात आणि तू जे काही निर्णय घेतोस खूप चुकीचे घेतोयस. आता अगोदर आईच्या बाबतीत तू निर्णय घेतलास आणि आता तुझी सगळी पावलं चुकीची पडतायत आकाश. तुला कळतंय का तू कोणत्या दिशेने हे सगळं चुकीचं नेतोयस ते, आणि तू गैरसमज करून घेतोयस. मला तुला सांगून तुला पटणारच नाही आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ भूमी, आता तू सगळं स्वतःहूनच ठरवलेलं आहेस की मी गैरसमज करून घेतोय आणि तू माझी कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाहीस. मग कशाला, काय अर्थ आहे या सगळ्याला, काहीच बोलून फायदा नाही, असं म्हणून तो गाडीत बसून निघून जातो. भूमी मात्र तिथेच उभी असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश म्हणत असतो की आई, आता या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर जेव्हा तुझ्या सह्या होतील त्यावेळेला मग त्यानंतरही तू माझ्यावर जेवढं निस्वार्थी प्रेम करशील ना, त्यानंतर भूमीच्या लक्षात येईल की ती जे काही बोललेली ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणूनच मी आता हे प्रॉपर्टीचे पेपर्स केले तयार, त्यावर तू सह्या करून घे. तेव्हा आता आकाश हा एका बाजूने त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून घेत असतो. तेवढ्यातच आता रागिनी ही खूप खुश असते की चला बाबा, ही प्रॉपर्टी आता माझ्या नावे होणार. परंतु तेवढ्यात भूमी येते आणि म्हणते की 1 मिनिट आकाश, जरा थांब. आणि ती एक पेपर त्याच्यासमोर ठेवते आणि म्हणते की आकाश हे घे पेपर, याच्यावर सह्या कर. तेव्हा आकाश म्हणतो की काय, हे डिवोर्सचे पेपर? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, मला तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डिवोर्स झाल्यानंतर माझं जे काही पोटात मूल वाढतं आहे ना, त्याच्यावर या प्रॉपर्टीचा हक्क आहे आणि या प्रॉपर्टीचे अर्धा हिस्सा हा माझ्या मुलाच्या नावे मला हवा आहे. त्यामुळे हे सगळं असं कर. आणि तेव्हा मग रागिनीसाठीचे ते तयार केलेले प्रॉपर्टीचे पेपर्स ते भूमी तिच्या समोर तोंडावर फाडून टाकते. आणि मग ती रागिनीकडे रागाने बघतच म्हणते की आत्ता पुढचे 6 महिने तरी ही प्रॉपर्टी काही तुमच्या नावावर मी होऊ देत नाही. आणि तोपर्यंत या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला काही मी या घरामध्ये टिकू देणार नाही, असं ती तिच्याकडे बघून बोलते. आणि रागिनीचा सगळा प्लॅन आता भूमीने अशा प्रकारे फ्लॉप केलेला असतो.